होणार आहे सर्व मान्यवरांच्या हस्ते। अगदी काही मिनिटातच या कार्यक्रमाची आपण त्यांच्या उपस्थितीत आणि सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक यांच्या आज 16 डिसेंबर आजच्या या दिवशी अखिल भारतीय मंडप उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय। माननीय शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताराचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत या दोन्ही संस्थांचे सर्व पदाधिकारी, बाहेरगावाहून या कार्यक्रमाच्या कव्हरेजसाठी आलेले खास पाहुणे, ठिकाणी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे त्याची उलट ती आता सुरू झालेली आहे आणि त्यातलाच महत्वाचा आजचा हा कार्यक्रम मंडप उभारणीचा या ठिकाणी पूजा करून जातोय। सातारकरांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे आणि याची सुरुवात, या सुरुवातीच्या क्षणाचेही आपण साक्षीदार व्हावं या हेतूनं या ठिकाणी आलेले सातारकर साहित्यप्रेमी गेलं होतं आणि आजही याच ठिकाणी या मंडपाची चंद्र एवढे नारळ खरं तर इकडे येऊन बसून घ्यावं, अन्यथा बाजूला उभं राहून या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। लिंबाळे सर आत्मकथन, कथा, कविता, कादंबरी असे विविध साहित्य प्रकार त्यांनी हाताळले, त्याचबरोबर समीक्षा आणि संपादनही केलेलं आहे। अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालंय। 40 पेक्षा जास्त त्यांची पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत। माननीय लिंबाळे सर सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण आणि समन्वयशील भूमिका कार्यक्रम सुरू झालेला आहे, काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या याच्यावर? नाही, अतिशय म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा आणि एक अभिमानाचा क्षण आहे। आता अगदी काय म्हणायचं, शेवटचे 15 दिवस संमेलनाचे सगळं जे ते ह्याला आलेले आहेत आणि सगळ्यांना सगळीकडनं सहकार्य करून संमेलन हे यशस्वी तर होणारच, पण लक्षात राहील साहित्यिकांच्या, महाराष्ट्रातनं देशातनं येणाऱ्या सगळ्यांच्या, आणि काहीतरी सातारचं वेगळेपण आपल्या इथे या संमेलनातनं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही सगळेजण आहेत, आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी वगैरे सगळेजण नियोजनामध्ये आहेत। साहित्य परिषदेकडनं पण आम्हाला सहकार्य मिळतंय, राज्य सरकारनं पण आपलं सहकार्य आपल्या सांस्कृतिक विभागानं दिलेलं आहे आणि नक्कीच हाच प्रयत्न आहे की जसं भाऊसाहेब महाराजांनी घेतलेलं संमेलन त्या काळात आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष सगळ्यांच्या लक्षात राहिलं किंवा त्याची चर्चा होत राहिली, तशीच इथून पुढची सुद्धा हे संमेलन आपलं 99 झाल्यानंतर ह्याची पण चर्चा, ह्याची पण आठवण ही साहित्यिकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे, हा प्रयत्न आहे। महाराज आता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण पोहोचलंय? हो, 100% आम्ही भेटलोय। मी विनोद कुलकर्णी, आम्ही जाऊन त्यांना निमंत्रण दिलंय आणि एकदा पत्रिका झाली की आम्ही परत जाऊन ती पत्रिका त्यांच्यापर्यंत पोच करणार आहे। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी म्हणजे या संमेलनाला भेट द्यावी, त्याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा वगैरे जे ते सगळं करू। महानगरपालिकांच्या रणधुमाळी असेल, तिकडं साहित्यिकांची ही रणधुमाळी कसं आहे, आता हा मराठी साहित्य संमेलन हा राज्याच्या दृष्टीनं एक फार हे म्हणजे महत्वाचा हा सगळा कार्यक्रम असतो। तेव्हा इलेक्शन जरी असलं तरी मला खात्री आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या इलेक्शनच्या ह्याच्यातनं पण वेळ काढून इथं येऊन भेट देतील, साहित्यिकांमध्ये बसतील आणि नक्कीच साहित्यिकांचं जे हे असेल ते ऐकण्यासाठी ते इथे येतील, एवढी मला खात्री आहे।